हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संहिता अध्ययन लेक्चर सिरीज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संहितेचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे. MUHSC एक्झाम जवळ आलेली आहे आणि त्यात तुम्हाला जो संहिता पेपर 1 चा पेपर आहे तो कसा सॉल्व्ह करायचा याच्याबद्दल आपण ब्रीफली या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया. प्रत्येक एक्झाम सुरू होत असताना युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये प्रत्येक पेपरला तुम्हाला हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर, तुम्ही सेटल्ड डाऊन झाल्यानंतर तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज सुरू होत असतात. सगळ्यात आधी पहिली ऍक्टिव्हिटी असते की तुम्हाला सेटल डाऊन झाल्यानंतर तुमच्या हेड काउंट होणार, तुमच्या प्रेझेंटेशन साईन घेतल्या जाणार आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आन्सर शीट प्रोव्हाइड केली जाते. तर आन्सर शीट मिळाल्यानंतर आपल्याला आन्सर शीट मध्ये काही महत्वाच्या गोष्टी चेक करणं गरजेचं असतं. त्या महत्वाच्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जी तुम्हाला आन्सर शीट मिळालेली आहे ही तुमचीच आहे ना, तुमच्याच विषयाची आहे ना, त्याच्यावर कोणत्या तारखेचा एक्झाम आहे, कोणता पेपर आहे, कोणत्या विषयाची एक्झाम आहे, कोणत्या रोल नंबर साठी आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये मिळत असतात. इथे जो सेक्शन तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यात तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स, नाव त्याच्यावर राहणार नाही, रोल नंबर जरूर राहणार आहे. तो रोल नंबर तुमचाच आहे ना, एक्झाम पेपर जी क्वेश्चन पेपर आहे ती तुमचीच आहे ना याचं कन्फर्मेशन करा. त्यानंतर तुमच्या ज्या विषयाची एक्झाम आहे त्याच विषयाचे क्वेश्चन पेपर आहे ना, म्हणजे संस्कृतला संहिता अध्ययनचा पेपर आहे आणि तुम्हाला संहिता अध्ययन साठीच ती क्वेश्चन पेपर आलेली आहे, आन्सर शीट आलेली आहे ना, ह्याची खात्री करून घ्यायची आहे. ही सगळी खात्री करून घेतल्यानंतर तुम्हाला इकडे 2 सेक्शन्स मिळतात साइन करण्यासाठी. त्यातला एक सेक्शन कॅन्डिडेट साठी असतो, तिथे आपली साइन करायची आहे. दुसरा सेक्शन एक्झामिनर साठी असतो, त्या एक्झामिनरच्या सेक्शन मध्ये तुम्हाला चुकूनही साइन करायची नाही आहे. फक्त आणि फक्त स्टुडंट सेक्शन मध्ये, कॅन्डिडेट सेक्शन मध्ये तुम्हाला आपली साइन करायची आहे. हे करत असताना अजून एक काही गोष्टी महत्वाच्या आहे की जी आन्सर शीट तुम्हाला मिळालेली आहे त्याचे सगळे पेजेस इंटॅक्ट आहेत ना, जे 41 किंवा 42 पेजेसची जी आन्सर शीट तुम्हाला मिळणार आहे त्याच्या सगळे पेजेस इंटॅक्ट आहेत ना, ह्याची खात्री करून घ्या. ते त्याची खात्री झाल्यानंतर त्याच्यावर सगळ्या पेजेसवर प्रिंट्स व्यवस्थित आहेत ना, लाईन प्रिंटेड आहेत ना, कुठलं पेज सुटलेलं तर नाहीये ना, त्याची बाइंडिंग निघालेली तर नाही ना, क्वेश्चन पेपर आन्सर शीट जी मिळालेली आहे त्याच्यावर इथे धाग्याची बाइंडिंग असते, ती बाइंडिंग तुमची इंटॅक्ट आहे ना, ती लूज नाहीये ना, ज्याच्यामुळे आतले पेजेस निघून जात आहेत असं तर होत नाही ना. या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींची चेक करून झाल्यानंतर तुम्हाला आन्सर शीट चेक करून झाल्यानंतर पुढे क्वेश्चन पेपर मिळत असते. क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आन्सर शीट मिळालेली आहे, तुम्ही क्वेश्चन पेपर तुमच्या हातात मिळालेली आहे, लगेचच्या लगेच लिहायला आपल्याला वेळ नसतो. 5 मिनिट आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळत असते. त्यातही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी चेक करायच्या आहेत. त्यात तुमच्या अकॅडमिक जी काही सिलेबस बॅच आहे, जसे की इथे 2021 बॅच आहे, काही 2019 चे बॅच आहेत, 2014 च्या बॅचेस आहेत. तर आपल्या बॅच नुसारच एक्झाम पेपर आलेली आहे ना, ते चेक करायचं आहे. तुमची ज्या सत्रामध्ये एक्झाम कंडक्ट केली जात आहे, समर विंटर ह्याच्यात घेतली जाते, ते चेक करायचं आहे. आणि तुमच्याच विषयाची क्वेश्चन पेपर आहे ना, हे तुम्हाला चेक करायचं आहे. पुढे याच्यात काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला मिळतात. त्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय काय दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, फक्त ब्लॅक बॉल पॉइंट, MUHSच्या एक्झाम मध्ये ब्लॅक बॉल पॉइंट पेनच तुम्हाला वापरायचा आहे. जेल पेन वापरायचा नाहीये, ब्लू पेन वापरायचा नाहीये. ब्लॅक बॉल पॉइंट पेन एवढंच तुम्हाला वापरता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही पेन्सिल वापरू शकता डायग्राम्स काढण्यासाठी, पण पेनच्या बाबतीत लिखाणासाठी, रायटिंगसाठी तुम्हाला फक्त बॉल पॉइंट पेनच वापरायचा आहे. पुढे जो काही क्वेश्चन पेपरचा ब्लँक एरिया आहे, क्वेश्चन पेपरचा ब्लँक एरिया जो आहे याच्यावर तुम्हाला कुठेही काहीही लिहायचं नाही आहे. कुठल्याही टिकमार्क किंवा खुणा करायच्या नाही आहेत. तिथे ना तुम्हाला डिझाईन करायचं, काहीच करायचं नाही. तुम्हाला जे काही रफ वर्क करायचं आहे, आन्सर पेपरचा जो फर्स्ट पेज आहे त्याच्या बॅक साईडला तुम्हाला ब्लँक एरिया मिळत असतो, त्याच्यावर तुम्हाला पेन्सिलने रफ वर्क करायला अलाउड आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला टिकमार्क किंवा रफ वर्क करायला किंवा काही रायटिंग करायला, जे काही तुमच्या आन्सरचा पार्ट नाहीये हे लिहायला परमिशन नाही आहे. खास करून क्वेश्चन पेपरवर तो कुठेच तुम्हाला टिकमार्क करायची नाही आहे. जर तसं केलं तर ते तुम्हाला कॉपी किंवा
अनफेअर मीन्स म्हणून तुम्हाला ते डिक्लेअर केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला एक्झाम क्वेश्चन आन्सर लिहिण्यापासून एक्झाम देण्यापासून टर्मिनेट केलं जाऊ शकतं. तर याची काळजी घ्यायची आहे. सगळे प्रश्न, जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये एमसीक्यू आणि एसक्यू एलक्यू मध्ये सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. एकही ऑप्शनल क्वेश्चन तुम्हाला नाही आहे. जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही डायग्राम्स काढू शकता. जो राईट साईडचा सेक्शन आहे, प्रत्येक क्वेश्चन जिथे सुरू होतं त्याच्या राईट कॉर्नरला तुम्हाला फुल मार्क, त्या क्वेश्चन मध्ये फुल मार्क किती आहेत, मॅक्झिमम किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत, मिळू शकतात, त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. सगळ्यात महत्वाचा सेक्शन इथे त्यांनी क्लॅरिफाय केलेलं आहे की जे सिलेबस मध्ये पॉइंट्स दिलेले आहेत पेपर 1 पेपर 2, जसं अॅनाटॉमीचा विषय आहे तर पेपर 1 आणि पेपर 2 हे सिलेबस फक्त डिस्ट्रीब्युशन साठी आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुमची पेपर 1 ची एक्झाम आहे आणि तुम्हाला सिलेबस पॉइंट्स नुसार तिथलेच प्रश्न विचारले जातील. तुम्हाला पेपर 2 चेही प्रश्न इकडे विचारले जाऊ शकतात आणि व्हाईस वर्सा असं विचारलं जाऊ शकतं. म्हणून जरी तुम्हाला पेपर 1 ला पेपर 2 चा क्वेश्चन विचारला गेला असेल, पेपर 2 च्या टॉपिक मधला क्वेश्चन विचारला गेलेला असेल, तर त्याच्यात एक्झामिनर सोबत हुज्जत घालण्यात किंवा कन्फ्युजन क्रिएट करण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपला कम्प्लीट फोकस आन्सर रायटिंग वर असला पाहिजे. पुढे ही जी क्वेश्चन पेपर आहे, एक क्वेश्चन पेपर तुम्हाला एमसीक्यू सेक्शन ए साठी मिळणार आहे, दुसरी क्वेश्चन पेपर तुम्हाला सेक्शन बी म्हणजे ही जी क्वेश्चन पेपर आहे ती तुम्हाला थेरी एसक्यू आणि एलक्यू लिहिण्यासाठी मिळणार आहे. या गोष्टी लक्षात आल्या. आता जी आन्सर शीट तुम्हाला मिळणार आहे, आन्सर शीट समवॉट या पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळते. ह्या असा त्याचा लेआउट असतो. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मार्जिन्स किंवा इकडे लाईन आखलेल्या आहेत, इथे मार्जिन्स टाकलेले आहेत, हे अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आहे. ते अलाउड नाही आहे. ते तुम्हाला अननेसेसरी तुमचा टाइम, वेळ वाया जाणार आहे आणि तुम्हाला पेजेस तुमचे लिमिटेड होणार आहेत. तर अशी पद्धत करायची नाहीये आणि ते असं जर चुकीच्या पद्धतीने तुमचा अलाउड नसलेल्या गोष्टी केल्या तर तुमचा पेपर हा विथहोल्डला ठेवला जाऊ शकतो. ह्याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. लिहित असताना इथे क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. जसं की सेक्शन बी मधला जो एसक्यूचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 1 तुमचा कुठे आहे, तुमचा एमसीक्यू आहे. क्वेश्चन 2 इथे आहे. त्यानंतर तुम्हाला जर त्यातला क्वेश्चन सब क्वेश्चन ए लिहायचा आहे तर ए ची हेडिंग इथे द्या. इथे तो प्रश्न जो काही आहे त्याचा शॉर्ट मध्ये एक हेडिंग द्या आणि खाली आन्सर लिहायला सुरुवात करा. जे काही तुमचे आन्सर लिहित असणार आहात तिथे तुम्हाला कुठलेही आन्सर सुरू करत असताना जर श्लोक येत असेल तर सगळ्यात आधी श्लोक टाकायचा आहे. त्याआधी जर तुम्ही अजून तुम्हाला आन्सर फ्लरिश करायचं असेल तर सगळ्यात आधी सिम्पली 2 लाईनचं इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे. प्रत्येक आन्सर लिहित असताना 2 लाईनचं इंट्रोडक्शन किंवा संदर्भ दिला तर एक्झामिनरला अजून इम्प्रेस करता येतं की त्यांना कळू शकतं की या विद्यार्थ्याला कॉन्टेक्स्ट माहिती आहे, हा जो क्वेश्चन आहे याचा कॉन्टेक्स्ट माहिती आहे. जसं की तुम्हाला समजा दिनचर्येबद्दल अष्टांग हृदयानंतर दिनचर्येचं वर्णन करा असं जर सांगितलं असेल तर इथे तुम्ही काय लिहू शकता, अष्टांग हृदयाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये, अष्टांग हृदय सूत्रस्थान दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा अध्याय दिनचर्या नामक या अध्यायामध्ये दिनचर्येचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या दिनचर्येची सुरुवात या उपक्रमापासून होत असते आणि त्याबद्दल आपण खाली माहिती घेणार आहोत किंवा त्याबद्दल याच्यात किंवा दिनचर्येच्या बद्दल, दिनचर्या आपल्या दिवसभर आपण कुठल्या पद्धतीने हेल्थ टिकवण्यासाठी काय चांगली चर्या करू शकतो याबद्दल माहिती दिनचर्या अध्यायामध्ये दिली गेलेली आहे. आता दिनचर्येमधचं महत्व किंवा एखादा तुम्हाला श्लोक येत असेल तर तो श्लोक तुम्हाला इकडे तुम्ही या 2 लाईन मध्ये 3 लाईन मध्ये जो काही आहे तो टाकू शकता. एकदा श्लोक संपला की मग तुम्ही इथून आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता. प्रयत्न असा करायचा आहे की जेव्हा पण तुम्ही आन्सर लिहिणार आहात, जे कुठलं आन्सर तुम्ही लिहिणार आहात, जर तुमच्याकडे हेडिंग वाईज आन्सर द्यायचा आहे, समजा दिनचर्येमध्ये तुम्हाला नस्य उपक्रम विचारलेला आहे तर इथं नस्य लिहा आणि इकडे त्याचं डिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करा. हा पार्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करा. तसंच अभ्यंग लिहायचा आहे तर सेम इकडे तुम्हाला लिहायला सुरुवात करा. इथे हेडिंग दिली आणि इथून परत सुरुवात केलं तर हे थोडंसं कन्फ्युजिंग किंवा तेवढं प्रेझेंटेशन चांगलं दिसत नाही. तर
इकडे हेडिंग आणि इकडे डिस्क्रिप्शन, इकडे हेडिंग आणि इकडे डिस्क्रिप्शन, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अशा चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकता. जिथे जिथे फ्लो चार्टची नीड आहे तिथे तुम्हाला फ्लो चार्ट टाकायचे आहेत. जसं की आयुर्वेद अवतरण ब्रह्माश्रुत आयुष्योध प्रजापती अजिग्रह जो काही श्लोक आहे तो पहिले लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडे फ्लो चार्ट टाकायचा. ब्रह्मापासून प्रजापतींना, प्रजापतीपासून अश्विनींना, अश्विनी कुमारांकडनं इंद्राला, इंद्राकडनं यांना पुनर्वसूंना, सॉरी भरद्वाजांकडनं पुनर्वसू अत्रेय आणि आदी शिष्य आहे इकडे सगळे यायचे, तर ते तुम्ही टाकू शकता. किंवा आपण एक डेमो आन्सर क्वेश्चन पेपर घेणार आहोत, तिथे तुम्हाला व्याधी साध्य असाध्यता बद्दल वर्णन विचारलेलं आहे, तर तिथे काय लिहू शकतो आपण की साध्य असाध्यता हेडिंग दिली, इकडे तुम्ही फ्लोचार्ट केला, साध्य व्याधी असाध्य व्याधी. साध्य व्याधीमध्ये काय आहेत, सुखसाध्य व्याधी, कृच्छ साध्य व्याधी. इकडे असाध्य व्याधीमध्ये काय आहे, याप्य व्याधी येतात आणि प्रत्याख्येय व्याधी येतात. तर असे फ्लो चार्ट तुम्ही टाकले किंवा तुम्हाला टेबल तुम्ही टाकला, कसा टेबल तुम्ही करू शकता, जसं की सामान्य विशेष सिद्धांताबद्दल प्रश्न विचारलेला असेल तर सामान्य विशेष सिद्धांताबद्दल तुम्ही काय करू शकता, एक टेबल बनवायचा आहे. त्याच्यात तुम्ही आधी काय करणार आहात, 2 सेक्शन होतील. इकडे सामान्य मध्ये इकडे तुम्हाला द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य त्याचे एक्झाम्पल्स. विशेष इथे द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य याचे एक्झाम्पल. अशा पद्धतीने तुम्ही चार्ट टाकला, चार्ट फ्लो चार्ट टाकलेले असतील, टेबल्स टाकायचे असतील, डायग्राम टाकलेले असतील, ह्याच्याने काय होतं, एक्झामिनरला सिंगल व्ह्यू मध्ये, एकाच व्ह्यू मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपण देत असतो. त्याच्यानी एक्झामिनरला माहिती होतं की या विद्यार्थ्याला हा विषय चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून कमीत कमी लिहूनही जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात. असे चार्ट टाकल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनही लिहू शकता. ठीक आहे. आता इथं झालं क्वेश्चन पेपर मध्ये आन्सर कसे लिहायचे, त्याचे काही आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याबद्दल माहिती. आता इथे काही आपण मॉडेल क्वेश्चन्स बघूया की जे युनिव्हर्सिटीच्या लेटेस्ट एक्झाम्स आहेत त्यापैकी एक ही प्रश्नपत्रिका आहे. आता इथे बऱ्याच टिक मार्क्स केलेले आहेत. तर हे जे आहे हे जे कोणत्या विद्यार्थ्याची एक्झाम क्वेश्चन पेपर असेल हे त्यांनी एक्झाम झाल्यानंतर लिहिलेलं असणार आहे, टॅली करण्यासाठी, चेक करण्यासाठी हॉलमधनं बाहेर पडल्यानंतर. आणि जरी त्याने चुकून हॉलमध्ये असताना केलेलं असेल तर त्याचं नशीब चांगलं होतं की एक्झामिनरनी ही गोष्ट ऑफेन्सिव्ह किंवा पकडलेली नाही आहे. ठीक आहे. तर कुठल्याही वेळी तुम्हाला हे टिक मार्क करणं, इथे ब्लँक पोर्शनवर लिहिणं हे अलाउड नाही आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया एसएक्यू पासून. एसएक्यू मध्ये काही एक्झाम्पल आपण घेणार आहोत की इथे पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला, चिकित्सा चतुष्पादाचे वर्णन करा. चिकित्सा चतुष्पाद कोणते आणि त्याचे गुणधर्म लिहा. आता इथे तुम्हाला स्पेसिफिक विचारलेलं नाहीये की अष्टांग हृदयानुसार लिहा, चरकांनुसार लिहा, तर हा कम्प्लिटली डिसिजन तुमचा राहील. तुम्ही कोणत्याही आचार्यांनुसार लिहिला किंवा दोन्ही आचार्यांनुसार लिहिला आणि काही डिफरन्सेस असतील तर ते नोट डाऊन केले तरी तुम्हाला याच्यात मार्क जेवढे ऍडिक्वेट मार्क मिळायला पाहिजे तुमच्या कंटेंट नुसार तेवढे सगळे मिळू शकतात. जरुरी नाही की अष्टांग हृदयानुसारच लिहिले पाहिजे, जरुरी नाही चरकांनुसारच लिहिले पाहिजे, दोन्हीही लिहू शकता. कुठलाही एक प्रकाराचं लिहिलं तरी इथे चालणार आहे. ठीक आहे. तर चिकित्सा चतुष्पादामध्ये हे प्रश्न आपण इथे थोडे ब्रीफली बघूया. आपण सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर आन्सर्स मध्ये काय काय पॉइंट इन्क्लूड झाले पाहिजे त्याबद्दल पुढे बघणार आहोत. पुढे अभ्यंगाचे फायदे सांगून स्वास्थ्य रक्षणामध्ये महत्व लिहा, हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला स्पेसिफिक आचार्यांचं वर्णन केलेलं नाहीये. इथे तुम्हाला कंटेक्स्ट तुम्ही लिहू शकता की दिनचर्या अध्यायामध्ये अभ्यंगाचं वर्णन आलेलं आहे. चरक संहितेच्या ह्या अध्यायामध्ये किंवा अष्टांग हृदय संहितेच्या दिनचर्या अध्यायामध्ये तुम्हाला दिनचर्येच्या उपक्रमांचं वर्णन आलेलं आहे. त्या उपक्रमांपैकी अभ्यंग हा एक उपक्रम सांगण्यात आलेला आहे. अभ्यंगाचं फायदे, मग तिथे श्लोक टाकायचा, तुम्हाला जर माहिती असेल तर तो श्लोक टाकल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं की अभ्यंगाचे फायदे हे आहेत. वाताचं शमन करतं, त्वचेला सुकुमार बनवतं किंवा त्वचेची पुष्टी करतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे लिहायच्या आहेत. पुढे शरद ऋतू, सेम याच्यातही तुम्हाला कंटेक्स्ट लिहायचा आहे की शरद ऋतूचं वर्णन तुम्ही कशानुसार लिहिणार आहात, शरद ऋतूचं वर्णन कशात आलेलं आहे.
दिनचर्येमध्ये आलेलं आहे का, ऋतुचर्येमध्ये आलेलं आहे का, कोणत्या अध्यायामध्ये आलं त्याचा कंटेक्स्ट द्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करायची आहे. वातकलिकली अध्यायामध्ये वातशामक चिकित्सा शरीरावर काय परिणाम करू शकते, परिणाम करून वातदोषाचे शमन होते. आता इथे काय विचारलेलं आहे, वातकलिकली या अध्यायामध्ये वातहर चिकित्सा वातावर कोणत्या पद्धतीने इफेक्टिव्ह राहते, कोणत्या पद्धतीने वाताचं शमन करते, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, चरक संहितेमध्ये वातकलिकलीय नामक या नंबरच्या अध्यायामध्ये त्रिदोषांचं वर्णन, त्रिदोषांचे गुणकर्म आणि सामान्य चिकित्सेचं वर्णन आलेलं आहे. त्यापैकी वातदोषावर चिकित्सा करण्यासंदर्भात खालील श्लोकमध्ये वर्णन मिळालेलं आहे. जर तुमच्याकडे श्लोक असेल तर, किंवा वातदोषाचे चिकित्से संदर्भात खालील प्रकारे वर्णन मिळते असं तुम्ही लिहू शकता. आणि मग पुढे तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये लिहायला पाहिजे की वाताचे गुण सोयांसो असतात, वृक्ष, लघु, शीत, चल असे असतात. वातहार चिकित्सेमध्ये स्नेहनाचा उपयोग केलेला. स्नेहन हे स्निग्ध असतं, वृक्ष गुणाला काउंटर करत असतं. उष्ण गुण हा शीत गुणाला काउंटर करत असतो. स्वेदन आणि उष्ण गुणांनी ते वाताचा शीत गुण काउंटर होत असतो. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढे सामान्य विशेषानुसार चरक संहितेनुसार सामान्य विशेषाची व्याख्या स्पष्ट करा. आता चरक संहितेनुसार सामान्य विशेषाची व्याख्या स्पष्ट करा असा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे, ह्याच्यात तुम्ही काय डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकता की चरक संहितेच्या चरक संहिता सूत्रस्थानाच्या दिनचर्या अध्यायामध्ये सामान्य आणि विशेष द्रव्यांचं वर्णन करत असताना द्रव्यांच्या वर्णना अंतर्गत सामान्य आणि विशेषाच्या वर्णनामध्ये सामान्य विशेष सिद्धांताचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. त्याबद्दल खालील श्लोकमध्ये माहिती दिलेली आहे. मग तो श्लोक तुम्ही टाका. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणं रासवेषु विशेषच जो श्लोक आहे तो तिथे टाकायचा. आता इथे तुम्हाला जर माहिती आहे की हा पहिल्या चरक संहितेतल्या पहिल्या अध्यायामध्ये सामान्य विशेष सिद्धांत वर्णन केलेला आहे, तर जो तुम्ही श्लोक लिहिणार आहात त्याच्यात तुम्ही रेफरन्स लिहू शकता की चरक संहिता सूत्रस्थान 1 असा श्लोक तुम्ही रेफरन्स दिला की एक्झामिनरला अजून इम्प्रेशन पडतं की या विद्यार्थ्याला रेफरन्सेस सुद्धा चांगले माहिती आहेत. म्हणजे डिस्क्रिप्शन तुम्ही जेव्हा कॉन्टेक्स्ट तुम्ही लिहित असणार आणि त्याचा डिस्क्रिप्शन देत असणार तर पहिल्याच 2 लाईन मध्ये एक्झामिनरला कळणार आहे की या विद्यार्थ्याला कॉन्टेक्स्ट माहिती आहे, हा प्रश्न कोणत्या विषयावर आहे, कोणत्या ठिकाणून विचारला गेलेला आहे आणि याचं उत्तर कुठे आहे हे सगळं माहिती असल्यामुळे हा विद्यार्थी चांगलं लिहिलं असणार आहे. म्हणून ते पुढचं जे आन्सर आहे ते न बघता सुद्धा त्यांना आयडिया येऊन जाते की या विद्यार्थ्याला बऱ्याच गोष्टी या आन्सर बद्दल किंवा या प्रश्नाबद्दल माहिती आहेत. म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जेवढं क्रिस्प आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तो कॉन्टेक्स्ट देऊ शकाल, संदर्भ देऊ शकाल, तेवढं चांगली गोष्ट आपल्यासाठी राहते. ठीक आहे. आता इथे काही एक्झाम्पल्स जे आपण क्वेश्चन्स बघितले त्याचेच एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. आता चतुष्पाद वर प्रश्न विचारलेला आहे, तर चतुष्पाद मध्ये तुम्हाला काय काय पॉइंट्स इन्क्लूड झाले पाहिजेत हे ब्रीफली ते दिलेलं, याला तुम्ही एलॅबोरेट करायचं आहे. जसं की इथे 2 लाईनचं तुम्ही हे लिहू शकता की चिकित्सा चतुष्पादाचं वर्णन चरक संहितेच्या कोणत्या अध्यायात आलेलं, किंवा अष्टांग हृदयानुसार लिहित असाल तर अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये चिकित्सा सफल होण्यासाठी महत्वाच्या 4 चतुष्पादाचं वर्णन आलेलं आहे. त्या चतुष्पादांचं वर्णन आलेलं आहे, त्याचा संदर्भ खालील प्रमाणे. मग तुम्ही लिहा, श्लोक लिहा. त्या श्लोकमध्ये काय, भिषक द्रव्यानुपास्तुता रोगी पाद चतुष्टयम हा तुम्ही लिहिला. तुम्हाला माहिती आहे की हा अष्टांग हृदय सूत्रस्थानातला श्लोक आहे की चरक संहितेतला. आता इथे तुम्ही हा जो श्लोक पर्टिक्युलर इथे घेतलेला चरक संहितेतला आहे. चरक सूत्र 9 मधला 3रा जो श्लोक आहे तो इथे दिलेला. तुम्हाला अष्टांग हृदयामधला जर तुम्ही लिहित असाल तो अष्टांग हृदयाचा रेफरन्स द्या. पुढे मग ते 4 चतुष्पाद कोणते आहेत त्याची लिस्ट तुम्ही द्या. तुम्ही हॉरिझॉन्टल द्या किंवा व्हर्टिकल द्या. व्हर्टिकल दिल्यानंतर तुमचं पेज कन्झम्पशन जास्त होतं आणि आन्सर मोठं दिसतं. हॉरिझॉन्टल लिहिलं तरी काही फरक पडत नाही. हा तुमची चॉईस आहे की कसं लिहायचं आहे. मग त्यानंतर प्रत्येक चतुष्पादामध्ये प्रत्येक जो पाद आहे, जो काही वैद्य, द्रव्य, उपस्थाता, रोगी ह्याचं वर्णन करायचं आहे. जसं की वैद्याचे गुण याच्यात तुम्ही चार्ट करू शकता किंवा टेबल करू शकता की
चतुष्पाद आणि गुणधर्म असा तुम्ही फ्लोचार्ट बनवू शकता किंवा अशा पद्धतीने मिळवू शकता. फ्लोचार्ट नाही तर टेबल बनवू शकता. टेबल बनवल्याने अजून चांगल्या पद्धतीने दिसेल ते, की वैद्य त्याचे गुणधर्म काय आहे, शास्त्रज्ञता असला पाहिजे, दुष्टकर्म असला पाहिजे, दक्ष आणि शुचिभिषक असला पाहिजे. जर याचे तुम्हाला श्लोक माहिती असतील तर तो श्लोक टाकायचा आणि ते लिहायचं. किंवा आता तुम्ही समजा टेबल बनवत आहात तर टेबल बनवायच्या त्या टेबलच्या वरती चारही श्लोक टाकायचे आहेत. वैद्य गुण, द्रव्य गुण, उपस्थाता गुण और आणि रोगी गुण ह्याचे श्लोक लिहायचे आहेत आणि चार्ट बनवायचा आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहित बसायची गरज नाही राहणार तिथे. ठीक आहे. तसंच तुम्ही अभ्यंगाचे फायदे कसे होतात, अभ्यंगाचे फायदे बद्दल वर्णन केलेलं आहे. तर तिथेही तुम्ही अभ्यंगाचा श्लोक टाकू शकता. अभ्यंगाचा पहिले तर वर्णन कुठे कुठे आलेलं आहे त्याच्याबद्दल लिहा, त्याचा श्लोक लिहा आणि जसा इथे दिलेला आहे अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम वात हा अष्टांग हृदय सूत्रस्थान 2 मधला अध्याय. आता अष्टांग हृदय इथे तुम्ही कॉन्टेक्स्ट मध्ये काय लिहिणार आहात, अष्टांग हृदय सूत्रस्थान 2 दिनचर्या नामक अध्यायामध्ये अभ्यंगाचं वर्णन आपल्याला मिळतं. त्याचा संदर्भ खालील प्रमाणे, तर तो संदर्भ तुम्ही अशा पद्धतीने लिहा. तर त्या श्लोकमध्येच तुम्हाला डिटेल्स मिळणार आहेत की ते जराहर आहे, श्रमहर आहे, वातहर आहे, दृष्टीप्रसादकर आहे, पुष्टी आणि स्वप्नप्रद आहे. तर या पद्धतीने तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन्स लिहायचे आहेत. तसंच अभ्यंग वर्ज अवस्था पण विचारलेल्या होत्या. अभंग कोणी करू नये, कफ ज्यांना व्याधी झालेला आहे, ज्याच्या शरीरामध्ये कफ वाढलेला आहे, ज्याचं संशोधन आताच झालेलं आहे, शुद्धिक्रिया आताच झालेली आहे, अजीर्ण ज्याला आहे, ज्याला नवज्वर निर्माण झालेला त्यांनी ते करू नये. अशा पद्धतीने प्रत्येक आन्सर लिहित असताना तुम्ही जर पहिल्या 2 लाईन मध्ये कॉन्टेक्स्ट दिला, संदर्भ दिला की हा प्रश्न किंवा हा विषय कोणत्या संहितेमध्ये कोणत्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे आणि त्याचा संदर्भ खालीलप्रमाणे, श्लोक येत असेल तर त्याच्या खाली तुम्ही संदर्भ खालीलप्रमाणे तो संदर्भ लिहा. संदर्भानंतर तुम्ही पूर्ण स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करायची की मग तो विषय कसा कसा एलॅबोरेट करायचा आहे. जेव्हा पॉइंटेड प्रश्न विचारलेले असतील तर पॉइंटेड उत्तरं द्यायची. जर तुम्हाला ब्रीफ प्रश्न विचारलेला असेल की अभ्यंगाचं वर्णन करा, तर तुम्हाला मग ते पॉइंट्स, तुम्हाला जो अभ्यास आहे त्यानुसार पॉइंट्स बनवायचे आहेत आणि त्यानुसार ते लिहायचं आहे. ठीक आहे. इथे वातशामक चिकित्सेचा वातावर होणारा परिणाम, वाताचं शमन कशी करते, वातकलाकली अध्यायामध्ये वातशामक चिकित्सा वाताचं शमन कशा पद्धतीने करते याच्यावर प्रश्न विचारला गेलेला होता. तर याच्यात तुम्ही काय काय लिहू शकता की इथे तुम्हाला लिहायचं आहे की चरक संहितेच्या चरक संहिता सूत्रस्थानाच्या 11व्या अध्याय वातकलाकली अध्यायामध्ये त्रिदोषांचे गुणकर्म आणि सामान्य चिकित्सेबद्दल वर्णन मिळते. त्यातच वात दोषावर केल्या जाणाऱ्या सामान्य चिकित्सेचं वर्णन खालीलप्रमाणे करण्यात आलेलं आहे. मग आन्सर लिहित असताना तुम्ही सर्वात आधी काय लिहिणार आहे, वातदोषाचे मग पुढे तुम्ही श्लोक लिहा की वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चल, अनिल असं तुम्ही तो श्लोक लिहायचा आहे. तो श्लोक लिहून झाल्यानंतर मग तुम्ही चिकित्सा पद्धतीचा जो श्लोक, जो सामान्य चिकित्सेचा श्लोक आहे तो जर तुम्हाला माहिती असेल तर तो लिहायचा आहे. नसेल माहिती तर हे पॉइंट काही आहेत. तुम्हाला जर वाताचे गुण माहिती असतील तर वाताच्या अपोजिट गुणाची जी चिकित्सा आहे त्या सगळ्या तुम्ही त्याच्यात लिहू शकता, जर आठवत नसेल तर. आणि आठवत असेल तर काही प्रश्नच नाही की काय लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यात काय लिहिणार आहे तुम्ही, स्नेहन हे वाताच्या वृक्ष गुणाच्या विरुद्ध कार्य करून वाताचा शमन करते. स्वेदन हे वाताच्या शीत गुणाच्या अपोजिट काम करून त्याचं शमन करते. बस्ती ही वाताची श्रेष्ठ चिकित्सा म्हणून वर्णन करण्यात आलेली आहे. बस्ती हे पक्वाशयामध्ये दिला जातो. पक्वाशय हे वाताचं मुख्य स्थान असल्यामुळे पक्वाशयाच्या प्रमुख स्थानामध्ये वाताचं शमन केल्याने सर्व शरीरगत वाताचं शमन होतं असं तुम्ही वर्णन करू शकता. आहारामध्ये वाताच्या अपोजिट गुणाचा आहार विहार घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती असेल की चरक संहितेमध्येच वर्णन केलेलं आहे की 3 दोषांचे ग्रुप दिलेले आहेत की मधुर, अम्ल, लवण ह्या रसांनी वाताचं शमन होतं, कटु, तिक्त, कषायाने वाताचा प्रकोप होतो. तशाच पद्धतीने याच्या अपोजिट जर तुम्ही दिलं मधुर, अम्ल, लवण आणि कफाचा प्रकोप होतो, कफाचा
वृद्धी होते आणि कटुतिक्त कषाय आणि कफाचा क्षय होत असतो. तर ह्या पद्धतीने ज्या पण दोषाचं तुम्हाला वर्णन विचारलं गेलेलं असेल, चिकित्सा पद्धती विचारली गेलेली असेल, अशा पद्धतीचा तीनही दोषांचे आन्सर तुमचे रेडी होऊन जातात. फक्त तुम्हाला जर दोषाचे गुण माहिती असतील, तर दोषांचे गुण फक्त माहिती असतील तर तुम्ही चिकित्सा जरी तुम्हाला आठवत नसेल तरी तुम्ही त्या बेसिसवर आन्सर करू शकता. ठीक आहे. पुढे सामान्य विशेषाची बद्दल वर्णन केलेलं आहे, विचारलेलं आहे, तर त्याबद्दल आपण ब्रीफली माहिती घेतलेलीच आहे की त्याचे श्लोक आपण टाकायचे आहेत, रेफरन्सेस टाकायचे आहेत आणि टेबल बनवायचे आहे की द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य त्याचे एक्झाम्पल, द्रव्य विशेष, गुण विशेष आणि कर्म विशेष याचे एक्झाम्पल अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तसंच दीर्घोत्तरी लॉंग आन्सर क्वेश्चन्स मध्ये पण तुम्हाला डिटेल्स याच्यापेक्षा जास्त लिहायला लागतात. लॉंग आन्सर क्वेश्चन्स मध्ये कसं आहे, आता समजा इथे साध्य असाध्यतेनुसार रोगाचे प्रकार लिहून त्याचे सविस्तर वर्णन करा. आता साध्य असाध्यतेनुसार रोगांचे वर्णन करून डिटेल मध्ये लिहायला सांगितलेलं आहे. त्यात तुम्हाला कोणत्या आचार्यानुसार लिहायचं आहे हा तुमचा डिसिजन आहे. जर तुम्ही ह्याच्यानुसार खूप चेंजेस नाही आहेत, पण रेफरन्सिंग देत असताना तुम्ही जर डिटेलमध्ये जेव्हा जो कॉन्टेक्स्ट देता किंवा ब्रीफ लिहिता सगळ्यात आधी इंट्रोडक्शन, त्याच्यात तुम्ही ह्या गोष्टी करू शकता की चरक अष्टांग हृदय संहितेच्या पहिला आयुष्कामी अध्यायामध्ये रोगांच्या साध्य असाध्यतेनुसार वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचा संदर्भ खालीलप्रमाणे. मग तुम्ही साध्य असाध्य व्याधींचा जो काही श्लोक आहे तो लिहायचा आहे. परत मग त्याच्या खाली तुम्ही फ्लो चार्ट बनवू शकता की जसं आपण लेक्चरच्या सुरुवातीला माहिती घेतली, त्यानंतर मग एक एक याचा श्लोक लिहू शकता की साध्य व्याधी कोणाला म्हणावं, मग त्यात सुखसाध्य व्याधी कोणाला म्हणावं त्याचा श्लोक, कृच्र साध्य व्याधी कोणाला म्हणावं त्याचा श्लोक, याप्य व्याधी कोणाला म्हणावं त्याचा आणि प्रत्याख्याय व्याधी कोणाला म्हणावं त्याचा श्लोक लिहायचा आहे. त्यात लिहित असताना जर श्लोक तुम्हाला आठवत नसेल तर मग त्याच्या डिस्क्रिप्शन्स लिहायचे आहेत की साध्य व्याधी जे औषध चिकित्सा केल्यानंतर, शोधन किंवा शमन चिकित्सा किंवा दोनही चिकित्सा केल्यानंतर जो व्याधी पूर्णपणे बरा होतो त्याला साध्य व्याधी म्हटलं जातं. जो व्याधीच्या, रुग्णाच्या, काळाच्या आणि देशाच्या विरुद्ध गुणात्मक व्याधी आहे तो सुखसाध्य असतो किंवा जे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन त्याच्यात मिळालेलं आहे ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. साधारणतः जे सुखसाध्य व्याधी असतात, जे चिकित्सा केल्यानंतर इझिली क्युअर होतात, ते सुखसाध्य व्याधी असतात. जे चिकित्सा दिल्यानंतर इझिली कव्हर होत नाही ते कसे असतात, त्यांचे गुण कसे असतात, रुग्णाची जी प्रकृती आहे त्याच्याशी त्याचा संदर्भ असतो, जो देश आहे त्याच्याशी ते रिलेटेड असतात आणि जी दिलेली गेलेली चिकित्सा आहे त्याला ते रिस्पॉन्ड करणारे नसतात किंवा विरुद्ध चिकित्सा उपक्रम त्याच्यात उपयोगात आणायला लागू शकतात. तर अशा पद्धतीचे कृच्र साध्य असतात. तसंच याप्य व्याधी जे चिकित्सा दिल्याने कंट्रोलमध्ये राहतात आणि प्रत्याख्येय व्याधी जे चिकित्सा देऊनही बरे होणार नाहीयेत, ज्यांना आपण वैद्याने सोडून दिलं पाहिजे की हा म्हणजे बॅड प्रोग्नोसिस ज्यांचं असतं की जे आता बरे होऊच शकत नाही, चिकित्सा केली काय नाही केली काय, त्यांना आपण प्रत्याख्येय व्याधी म्हणत असतो. ठीक आहे. तर यांची उत्तरं आपण बघूया. जे एलक्यू आहेत त्याचे आन्सर्स आपण इथे बघितलेले आहेत. यामध्ये काय देण्यात आलेलं आहे की रोगांचे निवारण होऊ शकते की नाही यावर आधारित हे वर्गीकरण आहे. आता हे तुम्ही ह्या लाईनला तुम्ही मॉडिफाय करू शकता, ह्याला 2 लाईन मध्ये, 3 लाईन मध्ये हा डिस्क्रिप्शन लिहू शकतो. रोगांचे मुख्य 2 प्रकार असतात, साध्य व्याधी, असाध्य व्याधी. साध्य व्याधींमध्ये काय असतं, साध्य व्याधींमध्ये सुखसाध्य व्याधी असतात, कृच्र साध्य व्याधी असतात. असाध्य व्याधीमध्ये काय काय असतात, याप्य व्याधी आणि अनुपक्रमणीय किंवा प्रत्याख्येय व्याधी असतात. यात आता तुम्हाला ह्या बेसिक डिटेल्स आहेत की ह्यामध्ये तुम्हाला मग अजून एलॅबोरेट करायचं आहे की त्यांचा दोष संबंध काय असतो, त्याच्यात कोणते दोष, एका दोषज व्याधी असतील तर ते कोणते, द्विदोषज किंवा संनिपातिक व्याधी असतील तर ते कोणते, किंवा दोष सामान्य, प्रकृती सामान्य, देश सामान्य जर असेल तर तो व्याधी कोणता,
चिकित्सा कोणती करायला लागत आहे, त्यामध्ये विरुद्ध उपक्रम करायची नीड आहे का, तो विरुद्ध मार्गगत व्याधी आहे का, जसं की रक्तपित्तामध्ये अधोग रक्तपित्तामध्ये तुम्हाला तो याप्य व्याधी मध्ये मोडतो किंवा कृच्छसाध्यमध्ये मोडतो, की ज्याच्यामध्ये विरुद्ध चिकित्सा करायला लागणार आहे, वमन करायला अधोग रक्तपित्तामध्ये वमन करणं गरजेचं असतं. कारण पण वमन ही पित्तावरची प्रधान चिकित्सा नाही आहे. वमनासाठी लागणारे पित्तहर द्रव्य खूप कमी आहेत. अशा सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशन्स त्याच्यात आपल्याला मिळत असतात. तर तो तुमचा याप्य किंवा कृच्छसाध्य व्याधीमध्ये येत असतो. तर अशा पद्धतीने दोषांचा काय संबंध असला पाहिजे, दोषांचं काय कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे त्याला साध्य म्हणावं किंवा असाध्य म्हणावं. दोषांचं नंतर देशानुसार त्याचं करू शकतो. एक एक पॉईंट तुम्ही लिहू शकता प्रत्येक याच्यात, की ह्यात अल्पकाळ टिकतात आणि साध्या उपचारांनी बरे होतात. ही एक लाईन झाली. मग दोषांचा काय संबंध, त्याची एक लाईन. देशाचा काय संबंध, त्याची एक लाईन. तुमच्या चिकित्सा प्रणाली कोणती यूज करायला लागणार आहे, म्हणजे विरुद्ध उपक्रम करायची नीड आहे का, त्याबद्दलचा एक तुमचा पॉइंट ऍड होऊन जातो. रुग्णाचं वय आणि अवस्था याच्यावर तुमचा एक पॉइंट बनत असतो. असे 5 ते 6 पॉइंट तुमचे बनतील एका पद्धतीने. म्हणजे सुखसाध्य व्याधी असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीचे दोष असल्यास तर त्याला सुखसाध्य व्याधी म्हटलं जातं. दोषां देशाचा संबंध, व्याधी आणि देशाचा संबंध काय असेल, दोष आणि देशांचा संबंध, व्याधीतले जे दोष आहेत त्यांचा संबंध कसा असेल, रुग्णाच्या प्रकृतीशी रिलेटेड त्या दोषांचा संबंध असेल, काय असेल, त्या व्याधीचा संबंध आहे, त्यानुसार तो सुखसाध्य कृच्छसाध्य यापैकी प्रत्याख्य आहे, याबद्दल तुम्हाला डिटेल्स लिहिता येतात. ठीक आहे. तसंच दिनचर्येचं महत्व तुम्हाला विचारलेलं आहे आणि काही उपक्रमांबद्दल वर्णन करायला सांगितलेलं आहे. तर मग त्या दिनचर्येच्या महत्वामध्ये काय लिहिणार तुम्ही, की दिनचर्या वर्ण इथे तुम्ही दोन्ही रेफरन्सेस लिहिणं एक्सपेक्टेड आहे. दिनचर्येचं वर्णन चरक संहितेच्या या अध्यायामध्ये, अष्टांग हृदय संहितेच्या या अध्यायामध्ये आलेलं आहे. तिथे एका व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी काय काय दिनचर्या पालन केली गेले, दिवसाचे उपक्रम काय काय फॉलो केले पाहिजे त्याच्याबद्दल सविस्तर वर्णन मिळतं. त्यातले काही उपक्रम इथे देण्यात आलेले आहेत. मग त्यातला पहिला उपक्रम तुम्ही अंजन सांगितलेला आहे. तर अंजन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी, नेत्रच्या आरोग्यासाठी हितकर असे अंजनाचं वर्णन आपल्याला दिनचर्या उपक्रमामध्ये मिळत असतं. त्यामध्ये अंजन करण्यासाठी अंजनासाठी उपयोगात येणारे द्रव्य, मग सविरंजन, रसांजन यांचं वर्णन. सविरंजन, रसांजन हे अंजनाचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. अंजन करण्यासाठी योग्य कोण, अयोग्य कोण, अंजन करण्याचा विधी कोणता, अंजन करण्याचा काळ कोणता, अंजन अतियोग काय, अयोग काय, किंवा त्याचा विपर्यय काय, त्याची चिकित्सा काय, हे तुम्हाला ब्रीफ मध्ये लिहायचं आहे. सेम नस्याबद्दल लिहायचं आहे. नस्यासाठी यूज होणारे, नस्याचे फायदे काय, नस्याचे सेम जे टॉपिक्स आहेत. पहिला म्हणजे ते कर्म काय आहे, त्याचा उपयोग काय होणार, त्याचे फायदे काय होणार आहेत, ते करण्यासाठी योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, म्हणजे कोणाला करावं, कोणाला करू नये, कोणत्या काळामध्ये केलं पाहिजे, जर ते केल्यानंतर, नस्य केल्यानंतर किंवा कुठलाही ते उपक्रम केल्यानंतर त्यांनी शरीरावर होणारा परिणाम काय, अधिक प्रमाणात प्रयोग केला गेला तर त्यांनी होणारे नुकसान काय आणि त्याची चिकित्सा काय, याबद्दल तुम्हाला वर्णन करायचं आहे. ठीक आहे. एवढं सगळं त्या LAQ जर तुम्हाला विचारला गेला असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तसंच आता धातूंची एक प्रश्न आहे, धातूंची कर्मे, आश्रय भाव आणि वृद्धी क्षय लक्षणे लिहा. आता याबद्दल ना तुम्हाला जे अष्टांग हृदय संहितेतले शेवटचे 11, 12, 13 अध्याय जे आहेत त्यामध्ये पूर्ण डिटेल मिळते, की धातू दोष, धातू मल यांचे वृद्धिक्षय लक्षणे, त्यांचे आश्रय भाव, त्यांची कर्म, हे सगळं डिटेल मध्ये मिळत असतं. त्याचे श्लोक तुम्हाला आतापर्यंत पाठ झालेले असेल. जीवनम, सॉरी, आता मला तो आठवत नाहीये श्लोक. तर ठीक आहे, तो धातूंच्या कर्मांचा जो श्लोक आहे,
त्यांचे वृद्धिक्षयाचे जे श्लोक आहेत ते सगळे जेवढे श्लोक तुम्हाला येत आहेत ते सगळे श्लोक इथे टाकायचे आहेत आणि प्रत्येक दोषाचे एक एक कर्म, मग ते प्रीणनम जीवनम लेप स्नेहो धारण पुरेने, जो काही गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम, हा श्लोक विसरलो होतो, तर तो श्लोक तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि तो श्लोक टाकल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन खाली लिहायचं की रसाचा कर्म काय आहे, श्रेष्ठ कर्म काय आहे, पॉइंटेड इथे पॉइंट्स विचारलेले आहेत. धातूची कर्मे काय लिहायचे, मग तो पहिला रस, तो श्लोक लिहिला पहिला की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तर लिहिणारच आहात की चरक अष्टांग हृदय संहितेच्या या अध्यायामध्ये धातूंची श्रेष्ठ कर्माचं वर्णन आलेलं आहे. मग तो तुम्ही लिहायचा आहे की जी जी प्रीणनम जीवनम लेप स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम, तो तुम्ही श्लोक लिहिलेला आहे. त्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र व्हर्टिकल ऑर्डर मध्ये लिहा किंवा हॉरिझॉन्टल मध्ये लिहा, फक्त ते इझिली आयडेंटिफाय झालं पाहिजे की तुम्ही काय लिहित आहात. तर रस, प्रीणन, रक्त, जीवन, लेप, मांस, लेपन, असं तुम्ही सातही धातूचं लिहिणार आहात. पुढचा प्रश्न तुमचा येतो की आश्रय भाव, तर तिथे लिहा आश्रय भावाचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. किंवा त्या क्वेश्चन जो आहे त्यातले सगळे जर पॉईंट एकाच अध्यायामधले असतील तर एकाच लाईन मध्ये एकाच ठिकाणी लिहा किंवा प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता. मग आश्रय भावचा जो श्लोक आहे तो तुम्हाला पाठ असेल तो तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर मग पुढे धातूंची वृद्धिक्षय लक्षणे विचारलेली आहेत, त्याचे श्लोक आपल्याला पाठ असतात, ते सगळे श्लोक तुम्हाला लिहायचे आहेत. रसाचा जो श्लोक आहे म्हणजे रस वृद्धी लक्षणे, त्याचा श्लोक लिहा, डिस्क्रिप्शन लिहा. रसक्षय लक्षणे, त्याचे श्लोक लिहा, लक्षणे लिहा. तसंच रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र याचा डिटेलमध्ये तुम्ही सगळं लिहिलं तर तुम्हाला त्याची माहिती मॅक्झिमम तुम्ही त्याच्यात स्कोर करू शकता. जर तुम्हाला आठवतच नसेल, श्लोक आठवत नसेल तर डिस्क्रिप्शन ब्रीफली लिहा. डिस्क्रिप्शन मध्ये जेवढं लिहू शकता, जे काही तुम्हाला आठवत आहे ते सगळं तुम्हाला लिहायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चनचे आन्सर आहेत ते दिले गेले पाहिजेत. जर समजा तुम्हाला कॉन्टेक्स्ट आठवत नाही आहे, श्लोक आठवत नाही आहे, तुम्हाला तो प्रश्न अवघड वाटत आहे की हा प्रश्न कुठून आलेला आहे तेच कळत नाही आहे, तर तुम्ही त्यातले जे शब्द आहेत ते ते पकडले पाहिजेत. की जसं की समजा अंजन कर्माबद्दल वर्णन करा, तर मग अंजन कर्म काय आहे हे जर तुम्हाला क्लिक झालं तर मग विचार करा की ह्याच्या आधी आपण याच्या रिलेटेड काही वाचलेलं आहे का, मग डोळ्यांचा कुठे संबंध याच्यात येतो का, किंवा अशा पद्धतीचे काही उपक्रम कोणत्या अध्यायामध्ये दिलेले आहेत का. मग तो अध्याय जर आपल्याला माहिती नसेल तर मग काय याबद्दल, जर तुम्हाला अंजन कर्म आणि डोळ्यांचा काहीतरी संबंध आहे तर मग त्याच्यात लिहा की डोळ्यांच्या आरोग्यासाठी वापरण्यात आलेलं कर्म हे जे वापरलं जातं त्याला अंजन कर्म म्हणतात. अंजन कर्मामध्ये डोळ्यांमध्ये औषधी युक्त द्रव्यांचा उपयोग करण्यात येत असतो. औषधी युक्त जी द्रव्य आहेत ते डोळ्यांचा आरोग्य रक्षणासाठी, जो डोळ्यामध्ये पित्ताचा पित्त दोषाचा प्राबल्य असल्यामुळे त्याला कफ दोषापासून धोका असतो, तर त्याला तो धोका मिटवण्यासाठी या द्रव्यांचा कर्माचा उपयोग होत असतो. मग ते कोणाला करावं कोणाला करू नये अशा बऱ्याच गोष्टी ज्या लिंक करू शकतात त्या गोष्टींचं तुम्ही वर्णन केलं पाहिजे. मोस्टली जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यांचा कॉन्टेक्स्ट आपल्याला माहिती असतो, फक्त आणि फक्त पॅनिक मोडमध्ये आपण असल्यामुळे त्या गोष्टी आठवत नाही. एकही शब्द तुम्हाला आठवला म्हणजे एकही लिंक तुम्हाला आठवली की ह्या प्रश्नाचा संबंध या विषयाचे असू शकतो, तर तुम्हाला पूर्ण आन्सर तुम्ही लिहू शकता. आणि कुठलाही प्रश्न काहीच न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिलेलं गरजेचं असतं. समजा एखादा एसएक्यू आहे, तुम्हाला तो काहीच येत नाहीये पण तुम्ही अटेम्प्ट केला आणि त्यात 4 ओळी लिहिल्या, डिस्क्रिप्शन लिहिलं, जेवढं काही लिहू शकत, कॉन्टेक्स्ट बेस पण म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काही लिहू शकला, ऍटलीस्ट एक तरी मार्क तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला मार्क घेण्यासाठी अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन येतच नाही, तुम्ही अटेम्प्ट केलंच नाही, तर तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. बऱ्याच वेळा एकेका मार्कसाठी आपण फेल होऊ शकतो. म्हणून प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे होतं एक्झाम पेपर संहिता अध्ययनच्या एक्झाम क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगच्या काही टेक्निक्स मी शेअर केलेल्या आहेत, ज्या तुम्ही एक्झाम मध्ये यूज करू शकता. थँक्यू.